मराठा समाजासाठी आरक्षणाची लढाई गेल्या 2-3 वर्षांपासून सुरू आहे। या लढ्याचा एक महत्त्वाचा चेहरा असलेले मनोज जरांगे पाटील ऑगस्ट 10 रोजी थेट अहमदनगरमध्ये येणार आहेत। सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे। हा केवळ स्वागत समारंभ नसून समाजाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठीची ही एक महत्त्वाची बैठक असणार आहे। हजारोंच्या संख्येने मराठा बांधव या बैठकीत उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे। जरांगे पाटील यांनी याआधी अनेकदा उपोषण आणि आंदोलनांच्या माध्यमातून सरकारला आपल्या मागण्यांची दखल घ्यायला लावली आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की आरक्षणाशिवाय ते माघार घेणार नाहीत। त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला राजकीय आणि सामाजिक महत्त्व प्राप्त झाले आहे। मराठा आरक्षणासाठी गेल्या 2-3 वर्षापासून प्राणाची बाजी लावून लढणारे आपल्या मराठा समाजाचे तरुण नेतृत्व आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील हे अहिल्यानगर शहरामध्ये परवा दिवशी 10 ऑगस्ट 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते, सर्व संघटना, सर्व समाज बांधवांची भेट घेण्यासाठी शहरामध्ये येत आहेत। तरी जिल्ह्यातील सर्व समाज बांधव, सर्व संघटना आणि सर्व बहुजनांना या मराठा समाजाच्या वतीने आज इथे आम्ही सर्वजण जमलेले आहोत आणि सर्वांच्या वतीने आम्ही नम्र आवाहन करतो, 10 तारखेला जिल्ह्यातून सर्व समाज बांधव, भगिनी, तरुण, आबालवृद्धांनी शासकीय विश्रामगृह अहिल्यानगर इथे यावं आणि दादांशी चर्चा करावी। आणि आपण दादांनी जो निर्णय घेतलेला आहे 29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई येथे आरक्षणाचा आरपारचा जो लढा लढायचा आहे तिथे जाण्यासाठी मनोज दादा जे आपल्याला सूचना देणार आहेत त्या सूचनांचं आपण पालन करावं आणि सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।